नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक वाय के चौधरी, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, के आर्ट्स, BH कॉमर्स, NEM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक. व्हिडिओच्या या दुसऱ्या भागात आपण नियमावली व घटनापत्रक यामधील फरक व नियमावलीमधील दुरुस्ती तसेच नियमावलीच्या संदर्भात असलेले सिद्धांत याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. व्हिडिओच्या मागील भागात आपण नियमावली म्हणजे काय, नियमावलीचा अर्थ, व्याख्या व नियमावलीचे महत्त्व समजून घेतले आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात नियमावली व घटनापत्रकातील फरक काय असतो. घटनापत्रक व नियमावली यातील फरक आपण आता अभ्यासणार आहोत. तर घटनापत्रक व नियमावली, पहिलं आपण व्याख्या बघूयात. कंपनी कायदा 2013 मधील कलम 256 नुसार घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेली किंवा या कायद्यानुसार किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेले दस्तऐवज होय. तर नियमावली म्हणजे कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 पोट कलम 5 नुसार पूर्वीच्या कंपनी कायद्यानुसार किंवा सध्याच्या कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेले, वेळोवेळी तयार केलेले कंपनीचे अंतर्गत व्यवस्थेचे नियम म्हणजे कंपनीची नियमावली होय. 2. घटनापत्रक हा कंपनीचा मूलभूत पाया असून त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. तसेच नियमावलीला दुय्यम स्वरूपाचे स्थान आहे. 3. घटनापत्रकात कंपनीची उद्दिष्टे, सभासदांची जबाबदारी, भांडवल इत्यादी माहिती दिलेली असते. या उलट नियमावलीत कंपनीच्या अंतर्गत प्रशासनाचे व दैनंदिन कामकाजाचे नियम असतात. 4. घटनापत्रकाला कंपनीचा व्यवसाय चालवण्याचा अधिकार देणारी सनद मानतात. या दृष्टीने घटनापत्रक कंपनीचे जीवन आहे. तर कंपनीच्या व्यवस्थापनासंबंधी अधिकार, कार्यपद्धती ठरविण्याचे काम नियमावलीला करावे लागते. या दृष्टीने नियमावली म्हणजे जीवन मार्ग होय. 5. घटनापत्रकातील उद्देश कलम कंपनीची व्याप्ती निश्चित करते व कार्यक्षेत्राची चौकट घालून देते. या उलट नियमावली घटनापत्रकाने घालून दिलेल्या चौकटीच्या अंतर्गत चालणाऱ्या कार्याचे नियमन करते. 6. कंपनी घटनापत्रकाने घालून दिलेल्या चौकटीबाहेर कोणतीही कृती करू शकत नाही. या उलट कंपनी नियमावली घालून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर एखादी कृती करू शकते. फक्त ती कृती घटनापत्रकाने दिलेल्या कार्यक्षेत्राच्या चौकटीतील असावी लागते. 7. घटनापत्रकाने घालून दिलेल्या चौकटीबाहेर कोणतेही कृत्य हे अधिकारबाह्य कृत्य मानले जाईल. अशा कृत्याला सभासदांनी एकमताने पाठिंबा दिला तरी त्या कृतीला पश्चात संमती देता येत नाही. नियमावलीने घालून दिलेल्या मर्यादांच्या बाहेर परंतु घटनापत्रकाअंतर्गत असलेले एखादे कृत्य अधिकारांतर्गत मानले जाईल. असे कृत्य घडल्यावर सभासदांचा ठराव संमत करून त्या पश्चात संमती देता येते. 8. घटनापत्रकात वारंवार बदल करता येत नाही म्हणून घटनापत्रकास न बदलता येणारी सनद असेही म्हणतात. घटनापत्रकात बदल करण्यासाठी कायदेशीर पद्धतीचा अवलंब करावा लागतो. या उलट नियमावलीत बदल करणे त्या मानाने सोपे व सरळ असते. बदलासाठी विशेष ठराव पुरेसा ठरतो. 9. घटनापत्रकामुळे कंपनी व बाहेरील जग यांचे संबंध निश्चित व नियंत्रित होतात. नियमावलीद्वारे कंपनी व सभासद, सभासद व सभासद यांच्यातील परस्पर संबंध नियंत्रित होतात. 10. घटनापत्रकात मोजकीच विधाने किंवा कलमे असतात परंतु ती सर्व महत्त्वाची असतात. प्रत्येक कलमाचा कंपनीवर प्रभाव पडतो व त्याचा दूरगामी परिणाम होतो. नियमावलीत अनेक नियम दिलेले असतात परंतु हे सगळेच महत्त्वाचे असतात असे नाही. काही नियमांचा उपयोग कंपनीला कधीही करावा लागत नाही. 11. नोंदणी अधिकाऱ्याकडे घटनापत्रकाची नोंदणी करणे सक्तीचे असते. त्याशिवाय कंपनी अस्तित्वात येत नाही. नियमावली भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीने नियमावलीची नोंदणी केलीच पाहिजे अशी सक्ती नाही. अशा परिस्थितीत त्यांनी टेबल 1 मधील तरतुदी जरी पाळल्या तरी त्यांना नियमावलीची गरज भासत नाही आणि त्यांना त्या तरतुदी
आपोआप लागू होतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, घटनापत्र व नियमावलीमधील फरक आपल्याला सांगता येईल किंवा स्पष्ट करता येईल. आता आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया नियमावलीतील बदल किंवा दुरुस्ती कलम 14 अनुसार. कंपनीचे व्यवस्थापन सुरळीत चालेल म्हणून नियमावलीत अंतर्गत व्यवस्थापनासंबंधी नियम केलेले असतात. काही वेळा या तरतुदी अपुऱ्या असतील तर त्या दुरुस्ती बदल करणे आवश्यक असेल तेव्हा कंपनी कायद्यातील कलम 14 अंतर्गत हे बदल करता येतात. नियमावलीतील बदलाची पद्धती पुढील प्रमाणे असते. त्या अगोदर कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन आणि कामकाज सुरळीतपणे व्हावे यासाठी नियमावली तयार केली जाते, हे आपण बघितलं. जर नियमावलीत एखादी तरतूद कामाच्या दृष्टीने गैरलागू किंवा अपुरी असेल व त्यात दुरुस्ती बदल करणे आवश्यक असेल तर कंपनी कायद्याच्या कलम 14 अनुसार कंपनी आपल्या नियमावलीत केव्हाही बदल करू शकते. घटनापत्रकातील विधानात बदल करणे थोडे किचकट आहे. त्या तुलनेने नियमावलीतील दुरुस्ती करणे फार सोपे आहे. कंपनीला आपल्या नियमावलीत दुरुस्ती करून घेण्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करावा लागतो. एक, सर्वसाधारण सभेत दुरुस्तीचा विशेष ठराव संमत करावा लागतो. म्हणजे सुरुवातीला या दुरुस्तीला सभासदांची बहुमताने मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. 2. विशेष ठरावाच्या प्रत 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे देणे. म्हणजे बघा, ठराव मंजूर करून घेतल्यानंतर 30 दिवसांच्या आत कंपनी चिटणीसाला विशेष ठरावाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावी लागते. हे इथे महत्वाचं आहे. 3 महिन्याच्या आत सुधारित नियमावली नोंदणी अधिकाऱ्याकडे देणे. त्याचप्रमाणे ठराव पास झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत दुरुस्त केलेल्या म्हणजे सुधारित नियमावलीची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्यास सादर करावी लागते. 4. नोंदणी अधिकारी प्रत मिळाल्याची दुरुस्तीची नोंदवहीत करतो आणि कंपनीला तसे लेखी कळवितो. म्हणजे बघा, नोंदणी अधिकारी दुरुस्त केलेल्या नव्या नियमावलीची नोंदणी वहीत करून घेतो व तसे कंपनीला लेखी स्वरूपात कळवतो. त्या दिवसापासून नियमावलीतील बदल अंमलात येतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो नियमावलीत बदल करता येतो. कंपनी कायद्याने सभासदांना नियमावलीत बदल करण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला आहे. कंपनीचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी वेळोवेळी नियमावलीत बदल करता येतो, परंतु काही मर्यादांचे किंवा अटींचे पालन करणे आवश्यक आहे. त्या अटी किंवा निर्बंध पुढीलप्रमाणे आहेत. 1. नवीन दुरुस्ती ही सरकारी कायद्याशी विसंगत किंवा विरोधी नसावी. नियमावलीतील दुरुस्ती किंवा बदल कंपनी कायदा किंवा सरकारने केलेल्या अन्य कायद्याशी विसंगत असता कामा नये. उदाहरणार्थ, जर नियमावलीत एखादी तरतूद बदलण्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता आहे किंवा असेल तर नमूद केल्यानंतर त्यात बदल करून साधा ठराव पुरेसा आहे असा बदल करता येणार नाही. 2. घटनापत्रकातील विधानांशी कलमांशी विसंगत किंवा विरोधी नसावी. घटनापत्रकातील कोणत्याही विधानाशी विसंगत असणारी दुरुस्ती किंवा बदल नियमावलीत करता येणार नाही. नियमावली ही घटनापत्रकाच्या दृष्टीने दुय्यम स्वरूपाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे घटनापत्रकातील तरतुदींना डावलून कोणताही बदल नियमावलीत करता येणार नाही. 3. कंपनीत गैरप्रकार झाल्यास कंपनी बोर्ड नियमावलीत दुरुस्तीचा आदेश देऊ शकते. कंपनीत घडलेल्या गैरव्यवस्थापनाबद्दल किंवा जुलूमशाहीबद्दल कंपनी लॉ बोर्डाकडे तक्रार केल्यास त्याची शहानिशा होऊन कंपनी लॉ बोर्ड घटनापत्रकातील विधानात किंवा नियमावलीच्या तरतुदीत बदल किंवा दुरुस्ती करण्याचा आदेश देऊ शकते व त्याप्रमाणे संबंधित कागदपत्रात किंवा दस्तऐवजात बदल केले जातात. यात कंपनीला पुन्हा बदल करता येत नाही. संदर्भ कलम 241 व 242. पुढील काही वेळा महत्त्वाच्या बदलांसाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. कलम 31 अनुसार कंपनीच्या नियमावलीतील काही महत्त्वाच्या तरतुदी बदलायच्या असतील किंवा त्यात दुरुस्ती करायची असल्यास काही वेळा केंद्र सरकारची लेखी संमती घ्यावी लागते. 5.
बदल हा कंपनीच्या व कंपनीच्या सभासदांच्या हितासाठीच असावा. कंपनीच्या नियमावलीतील बदल कंपनीच्या हिताकरिता केला पाहिजे, अन्य कोणताही हेतू असता कामा नये. तसेच कंपनीच्या नियमावलीत केलेला बदल किंवा दुरुस्ती अल्पमतातील सभासदांच्या हितास बाधा ठरेल असा नसावा. अशा दृष्टीने कंपनीच्या नियमावलीत बदल करताना वरील अटींचे व निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नियमावलीच्या संदर्भातील असलेले काही सिद्धांत बघूया. इट्स मीन डॉक्ट्रिन ऑफ आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. सिद्धांत, डॉक्ट्रिन. पहिला सिद्धांत आहे रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. यामध्ये काय आहे बघा, रचनात्मक सूचनेचा सिद्धांत काय सांगतो, घटनापत्रक व नियमावलीची नोंदणी केल्यानंतर या दस्तऐवजाचे स्वरूप सार्वजनिक होते. ही दस्तऐवजे कंपनी मुख्य कार्यालयात अवलोकनार्थ ठेवले जातात. म्हणून कंपनीशी करार व व्यवहार करू इच्छिणाऱ्यांनी या दस्तऐवजातील तपशील पाहिले आहेत, तपासले आहेत असे गृहीत धरले जाते. या व्यवस्थेचा फायदा घेऊन अशा व्यक्तीने ती माहिती दस्तऐवजातून मिळवली आहे असे मानणे यालाच रचनात्मक सूचनेचा सिद्धांत म्हणतात. करार करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला हा करार कंपनीच्या अधिकार कक्षेत येतो की नाही ही घटनापत्रकाची तपासणी करून कळते. कंपनीला मिळालेल्या अधिकार कक्षेबाहेरील करार असल्यास त्या व्यक्तीला कंपनी विरुद्ध दावा दाखल करणे इत्यादी अधिकार मिळत नाहीत, नुकसान सहन करावे लागते, असा हा रचनात्मक सूचनेचा सिद्धांत सांगतो. पुढील सिद्धांत अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत म्हणजे काय, तर नियमावलीतील अटींचे पालन करून व्यवहार करावा असा अंतर्गत नियम असला तरी कंपनीने प्रत्यक्ष व्यवहार करताना त्या अटींचे पालन केले आहे की नाही हे बाहेरील व्यक्तीला समजण्याचा मार्ग उपलब्ध नसतो. म्हणून न्यायालयाने कंपनीशी व्यवहार करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत लागू केला आहे. या सिद्धांतानुसार कंपनीशी विश्वासाने व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना असे मानण्याचा अधिकार आहे की घटनापत्रक व नियमावली या दस्तऐवजातील सर्व अटी व तरतुदींचे योग्य प्रकारे पालन त्या कंपनीकडून झालेले आहे आणि त्याबद्दल चौकशी करण्याची गरज किंवा जबाबदारी त्यांच्यावर नाही. या सिद्धांताला पुढील काही गोष्टी अपवाद आहेत. 1. घटनापत्रकातील नियमावलीतील तरतुदीचे पालन झाले नाही हे करार करताना त्याला माहीत असल्यास या सिद्धांताचा आधार घेऊन संरक्षण मिळवता येणार नाही. 2. एखाद्या व्यवहाराबद्दल संशयास्पद परिस्थिती असल्याने सामान्य व्यक्तीला देखील लक्षात येईल अशा वेळी संरक्षण मिळवता येणार नाही. 3. बनावट दस्तऐवजाचा वापर करून बाहेरील व्यक्तीने कंपनीशी व्यवहार केला असेल तर. आणि 4. कंपनीच्या अधिकाऱ्यांना हा सिद्धांत लागू नाही. अशा प्रकारे अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत आपल्याला सांगता येईल. पुढचा आहे अधिकार बाह्य सिद्धांत. इट्स मीन डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा वायर्स. घटनापत्रकातील उद्देश कलमामध्ये नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली कार्य किंवा विमा करण्याचा अधिकार संबंधित कंपनीला असतो. म्हणजेच घटनापत्रकातील उद्देश कलमाने कंपनीच्या कारभारातील किंवा कार्यक्षेत्राची व्याप्ती निर्धारित केलेली असते. त्या चौकटीत राहूनच व्यवहार करावा लागतो. घटनापत्रकात उद्देश कलमात एखादी गोष्ट कृती कंपनीला करता येणार नाही असे नमूद केलेले असल्यास आणि तरीही ते कृत्य कंपनीने केल्यास ते अधिकार बाह्य कृत्य समजण्यात येईल. कंपनी चालवण्यासाठी संचालक, चिटणीस व इतर अधिकारी यांना काही वेळा निर्णय घ्यावे लागतात, अंमलबजावणीचे कार्य करावे लागते. त्यावेळी ती कार्य करण्याचा अधिकार ही कंपनीला आहे किंवा नाही हे त्यांनी पाहणे आवश्यक असते. अधिकार बाह्य कृती केल्यास अधिकार बाह्य कृती बद्दलच्या व्यवहारास संचालकांची जबाबदारी अमर्यादित होते. संचालकांनी केलेली कृती कंपनीवर बंधनकारक नसते. संचालकांनी कंपनीच्या वतीने अधिकार बाह्य कर्ज दिल्यास कंपनी वसुलीसाठी कोर्टात जाऊ शकते. संचालकांनी अधिकार बाह्य मालमत्ता खरेदी कंपनीच्या वतीने केल्यास कंपनीला मालमत्तेवर सुरक्षित अधिकार प्राप्त होतील, असा हा सिद्धांत सांगतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, नियमावलीच्या बाबतीत आपल्याला सिद्धांत अभ्यासणं गरजेचं आहे. थोडक्यात आपण इथे या सिद्धांतावरती चर्चा केली. तर अशा पद्धतीने हे नियमावलीच्या संदर्भातील 3 सिद्धांत आहे. रचनात्मक सूचनेचा सिद्धांत, अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत आणि अधिकार बाह्य सिद्धांत.
विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घटनापत्रक व नियमावली यामधील फरक व नियमावलीतील बदल आणि नियमावलीच्या संदर्भातील असलेले सिद्धांत यांचा सविस्तर अभ्यास केला. थँक्यू. जर तुम्हाला काही क्युरी असेल, अडचण असेल तर तुम्ही माझ्या ईमेल आय डीवरती तुम्ही मेल करू शकता किंवा गुगल क्लासरूममध्ये कॉमेंट सेक्शनला तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद. व्हिडिओच्या पुढील भागात आपण नियमावलीतील मजकूर हा भाग आपण घेणार आहोत व त्याचे स्वरूप, त्याच पद्धतीने माहिती पत्रक याचाही अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.